राज्यात दरवर्षीप्रमाणे 7 जूनच्या आसपास मान्सून येणं अपेक्षित होतं, पण पाऊस आठवडाभर लांबलाय. याआधी जगभरातल्या संस्थांनी महाराष्ट्रात मान्सून येण्याची तारीख डिक्लेअर केली होती, पण सगळे अंदाज खोटे ठरले. साहजिकच शेतकऱ्यांची अडचण झाली. नांगरणी, रोटावेटर, बियांचं, खतांचं नियोजन ही सगळी कामं संपवून शेतकरी पावसाची वाट बघतायत. अशातच सुपर अल निनो सक्रिय झाल्याची बातमी आली. पाऊस आणखी लांबणार हे नक्की झालं, ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली. पण जपान आणि अमेरिकेच्या हवामानशास्त्र संस्थांकडून एक दिलासादायक बातमी आली, तर हिंद महासागरात अल निनोच्या प्रभावामुळे तयार झालेल्या ज्या अडथळ्यांमुळे पाऊस येण्यासाठी उशीर होत होता, ते सगळे अडथळे दूर होऊन लवकरच पाऊस महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. तर दुसरीकडे हवामान अंदाज वर्तवणारे पंजाबराव ढग यांनी अल निनोच्या प्रभावाला फोल ठरवत पावसाच्या आगमनाची तारीख सांगितली. त्यासोबतच त्यांनी पेरणीसाठी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कधी योग्य वातावरण तयार होणार हे सुद्धा सांगितलंय. महाराष्ट्रात पाऊस नेमका कधी येणार? अमेरिका आणि जपानच्या संस्थांनी भरपूर पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला असला तरी यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण दिलासा का मिळत नाहीये? महाराष्ट्रात पाऊस येण्यासाठी नेमका उशीर का होतोय, समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. हवामान विभागानुसार 1 मार्च पासून उन्हाळा सुरू झाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी ऊन मागच्या वर्षीचं रेकॉर्ड मोडत आहे, पण यंदाच्या उन्हाळ्यावर सुपर अल निनोचा प्रभाव असल्यानं तापमानानं आधीचे सगळेच रेकॉर्ड्स मोडले. आता जसा अल निनो उन्हाळ्यावर परिणाम करतो, तसंच ला निना पावसावर परिणाम करतो. तो मध्यम असला की पाऊस सरासरीनुसार पडतो, पण त्याचा प्रभाव जास्त झाला तर पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. पण यंदाच्या वर्षी ला निनाचा काहीच पत्ता नाही. त्यामागचं कारण म्हणजे यंदाचा गॉडझिला अल निनो. भारताच्या वातावरणावर परिणाम करणारी ही क्लायमेट सिस्टीम पॅसिफिक महासागरात तयार झालेल्या उष्ण परिस्थितीमुळे भारताला त्रासदायक ठरणार असल्याचं सांगितलं गेलं. त्याचा परिणाम उन्हाळा वगळता पावसाळ्यातही दिसणार असल्याचं बोललं गेलं. पण 16 मे रोजीच मान्सून अधिकृतपणे अंदमान निकोबारच्या बेटांवर दाखल झाल्याचं IMDने सांगितल्यावर शेतकऱ्यांना हायसं वाटलं. त्यानंतर हवामान अभ्यासकांनी पुढची सगळी गणितं जुळवून जूनच्या 7 ते 8 तारखेपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. पण जूनची 14 तारीख ओलांडली तरी मान्सूनचा पत्ता नाहीये. ही परिस्थिती तयार होण्यामागे काही कारणं सांगितली गेली. दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस येतो, केरळम मार्गे कर्नाटक, नंतर तळ कोकणातून पूर्ण कोकण किनारपट्टी आणि पुढे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला बराचसा भाग व्यापून टाकतो. राहिला विषय विदर्भाचा, तर कोकणातून आलेले मान्सूनचे ढग बऱ्याच अंशी विदर्भात पडतात. पण पूर्व विदर्भात बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या मान्सूनच्या ढगांतूनच पाऊस पडतो. हवामान अभ्यासकांनी सांगितल्यानुसार यंदा गॉडझिला अल निनोच्या प्रभावामुळे 4 जूनला केरळमध्ये अधिकृतपणे दाखल झालेला मान्सून कर्नाटकातून तळ कोकणात आला, पण तो तिथंच थांबला. त्याचं कारण म्हणजे गुजरात, राजस्थान आणि पाकिस्तानातून येणारी उष्ण हवा. ही हवा महाराष्ट्रात पाऊस पडण्यासाठी लागणारा कमी दाबाचा पट्टा तयार होऊ देत नाहीये. वातावरणात आर्द्रता राहिलेलीच नाही. शिवाय अरबी समुद्रात तयार झालेल्या अँटी सायक्लोनिक परिस्थितीमुळे ढगांना कर्नाटकच्या पुढे यायला अडचण निर्माण होतीये. त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस पडताना दिसत असला तरी तो मान्सूनचा नसून अवकाळी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. अल निनोचा परिणाम यावेळी पावसाळ्याचे 4ही महिने राहणार असल्याचं सांगण्यात येतंय. जागतिक हवामान संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार भारतात यंदा सरासरीपेक्षा खूप कमी, म्हणजे फक्त 90%च पाऊस पडणार आहे. आता ही आहेत अल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातल्या मान्सूनवर नकारात्मक परिणाम झाल्याची कारणं. पण जपान आणि अमेरिकेच्या हवामान संस्थांनी या परिस्थितीत एक सकारात्मक अपडेट दिली आहे. अमेरिकेच्या नॉर्थ अमेरिकन मल्टी मॉडेल इन्सेन्बल या संस्थेनं आणि जपान मेटिओलॉजिकल एजन्सी या संस्थेनं सांगितल्यानुसार जून महिना हा महाराष्ट्र आणि भारतासाठी कोरडा जाईल. मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावेल, म्हणून महाराष्ट्रात मान्सूनची एंट्री लांबेल. पण जुलैच्या सुरुवातीपासूनच हिंद महासागरात इंडियन ओशन डायपोल म्हणजेच IOD पॉझिटिव्ह होईल, ज्यामुळे अरबी समुद्रातल्या बाष्पयुक्त ढगांची महाराष्ट्रात एंट्री होईल आणि जून महिन्यातली पावसाची तूट भरून निघेल. पुढे ऑगस्ट नंतर हा पॉझिटिव्ह IOD अजून जास्त तीव्र होईल, ज्यामुळे सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडेल. म्हणजेच या संस्थांनी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवलाय, पण तो थेट जुलै महिन्यापासून. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा अंदाज काही प्रमाणात टेन्शन वाढवणाराच ठरत असल्याचं बोललं जातंय. हवामान अंदाज वर्तवणाऱ्या पंजाबराव ढग यांनी पावसाबद्दल सकारात्मक अंदाज वर्तवलेत. त्यांनी यंदा अल निनो वगैरे काहीही येणार नसल्याचं सांगत शेतकऱ्यांना घाबरून न जाण्याचा सल्ला दिला. 21 ते 30 जूनच्या दरम्यान
राज्यातल्या जवळपास सगळ्याच ठिकाणी चांगल्या प्रमाणात मोसमी पाऊस होईल आणि त्याच दरम्यान राज्यात 70 ते 80% पेरणीही पूर्ण होईल. पण 21 ते 30 जून दरम्यान जर काही शेतकऱ्यांची पेरणी राहिली तर ती पावसाच्या पुढच्या टप्प्यात म्हणजे 7 जुलै ते 14 जुलै दरम्यान पूर्ण करावी, असं म्हणत पेरणीच्या तारखाही सांगितल्यात. यासोबतच पंजाबराव डक यांनी सांगितलं की यंदाचा पाऊस हा टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या भागात पडणार असल्यानं सगळ्यांची पेरणी एकत्र होणार नाही. त्यामुळे ज्या भागात जमिनीच्या विदभरात पाऊस पडला नाही तिथल्या शेतकऱ्यांनी घाबरून न जाता थोडा वेळ वाट बघावी. सध्याच्या परिस्थितीत 14 जून पर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पडत असलेला पाऊस 17 जून पर्यंत तसाच राहील आणि 18 जून पासून तो पेरणीसाठी पूरक वातावरण तयार करत वाढत जाईल. यंदाचा पूर्ण पावसाळा सकारात्मक असेल. दरवर्षीपेक्षा यावेळी पावसाचं प्रमाण जेमतेम पण शेतीला उपयुक्त राहील. जूनमध्ये पाऊस कमी राहील, जुलैमध्ये जास्त राहील, ऑगस्टमध्ये पुन्हा कमी होईल. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालेल असा त्यांचा अंदाज आहे. पाऊस उशिरा येण्याचं कारण सांगताना ते म्हणाले, यंदाच्या वर्षात हिवाळा 15 दिवस उशिरा आला, उन्हाळाही 15 दिवस उशिरा आला, म्हणूनच पावसाळाही 15 दिवस लांबला. पण या सगळ्याला शेतकऱ्यांनी घाबरू नये. दुष्काळ पडणार नाही, शेतीसाठी पूरक पाऊस पडणार आहे आणि सगळ्यांचं चांगलं उत्पादन होणार आहे असा अंदाज वर्तवत डक यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. एका बाजूला जपान आणि अमेरिकेच्या हवामान संस्थांनी पाऊस जोरदार पडणार असला तरी तो जुलैमध्ये पडेल असं सांगितलंय, तर डक यांनी पाऊस दणका देणारा असेल असा अंदाज वर्तवलाय. पण दोन्ही अंदाजात एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे जून महिना नेहमीच्या तुलनेत कोरडा जाणार आहे. त्यामुळे साहजिकच चिंता वाढली आहे ती पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांची. येत्या काळात कुणाचा अंदाज खरा ठरतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण तुमच्या भागात सध्या पावसाची परिस्थिती काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि पावसासंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.